आज आपण रामरक्षा डिकोड करणार आहोत. तुमच्यापैकी बरेच जण रामरक्षेचा पाठ करत असतील. आज आपण याच्यामध्ये दडलेले अर्थ, काही सिक्रेट्स आणि रामरक्षा जागृत कशी करायची याची सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर रामरक्षा हे जे आहे ना ते एकदम होलसम मंत्र आहे, कारण की याच्यामध्ये विनियोग, ध्यान, कवच, वेगवेगळे मंत्र, फलश्रुती, काही गोष्टी आणि शरणागतीचा भाव कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी रामरक्षामध्ये येतात. पहिला पाठ विनियोग म्हणजे गोल सेटिंग किंवा संकल्प आहे. कशासाठी करतो आहे? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये दुसरे कुठले तरी डिझायर्स असतील, परंतु कसं आहे ना, प्रभू रामचंद्रांची प्रीती, त्यांचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडणार नाही, कारण की तुम्हाला जे हवंय ते त्यांना आधी माहिती असणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम ते करणार आहे. त्यामुळे तुमची काळजी ते करतात, तुम्हाला करायची गरज पडत नाही. पुढे आहे की अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंदामध्ये एका लाईन मध्ये असतात 16 अक्षर, एका श्लोकामध्ये असतात 32 अक्षर. प्रत्येक 8 अक्षरानंतर पॉज घेत घेत तुम्ही त्या लई मध्ये रामरक्षा म्हणायची आहे, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. सीता शक्ती, तर प्रभूंची पत्नी सीता आहेतच, परंतु ते त्यांची शक्ती सुद्धा आहेत, त्यांच्या एनर्जीचा सोर्स आहे त्या माता सीता आहेत. त्यामुळे मातेचं स्मरण तर नेहमी केलंच पाहिजे. श्रीराम म्हणताना जी श्री आहे ती सीता आहे, किंवा आपण सीताराम म्हणतो, राम सीता नाही म्हणत, त्यामुळे माता नेहमी आधी येतात, त्यामुळे मातेचं स्मरण झालंच पाहिजे. हनुमान कीलकम, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या शास्त्रामध्ये मंत्रांना कीलक असतं, म्हणजे मंत्र लॉक केलेले असतात. ते अनलॉक करण्यासाठी आपल्याला जसं फोनमध्ये अनलॉक करायला पासवर्ड लागतो, तसं या मंत्रांना अनलॉक करण्यासाठी कुठल्या तरी त्यांनी कीलक सांगितलेलं असतं. तसं रामरक्षेचं कीलक हनुमानजी आहे. त्यामुळे हनुमानजीचं स्मरण करा, मंत्र म्हणा किंवा कुठलेही स्तोत्र जे तुम्हाला येते ते म्हणा, जेणेकरून तुमची रामरक्षा तुमच्यासाठी अनलॉक होऊन तुम्हाला अधिकाधिक त्याचा फायदा देणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.